महाराष्ट्राचे निकाल अनाकलनीय आहेत, यावर सगळ्यांचीच एकमत बनले आहे। या सगळ्यात स्वतः भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस देखील आहेत। भाजपा आणि त्यांच्या बगलबच्च्यांना मिळालेल्या छप्परफाट जागा पाहून आपल्यालाही आश्चर्याचा धक्काच बसल्याचे फडणवीस यांनी मान्य केले। निकाल संशयास्पद आणि रहस्यमय आहेत, तरीही लोकशाहीचा कौल वगैरे मान्य करून ते स्वीकार करायचे असतात, असे ठाकरे गटाने म्हटले आहे। 2 राज्यात निवडणुका झाल्या। झारखंडचा निकाल हा हेमंत सोरेन यांच्या बाजूने लागला आणि महाराष्ट्रासारख्या मोठ्या आणि राजकीय आर्थिकदृष्ट्या मोठ्या राज्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या व्यापारी लॉबीने ताबा मिळवला। या मंडळींनी लोकशाही मार्गाने महाराष्ट्र जिंकले यावर कोणी विश्वास ठेवणार नाही, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे। महाराष्ट्राची अवस्था ही गुजरातच्या वाटेवरील पायपुसण्यासारखीच झाली आहे। त्यामुळे पैशाच्या बळावर अशी अनेक पायपुसणी निवडून आणली। भारतीय जनता पक्षाला तसेच त्यांच्या मिंद्यांना यात मर्दुमकी वाटत आहे आणि तसे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत आहे। महाराष्ट्राची मर्दानगी स्वाभिमान मारून शिवरायांच्या महाराष्ट्राला थैलीवाल्यांच्या पायाचे दास बनवले, याचा कुणाला आनंद झाला असेल तर त्याने खुशाल विजयाच्या जिलेब्या खाव्यात, पण महाराष्ट्र आपला लढाऊ बाणा सोडणार नाही, असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे।